नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर रोजचा नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या गृहिणींना नक्कीच पडतो। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट असा तयार होणारा एक मजेशीर नाश्ता। तर बघा, अगदी सोपा आहे बनवायला, अगदी आतून मऊसूत जाळीदार आणि वरून हलकासाही क्रिस्पी आहे, त्यामुळे खायला देखील अगदी अप्रतिम लागतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे। जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो देखील घेतला तरी देखील चालेल। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घातल्यानंतर सारख्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी ताजं दही देखील लागणार आहे, ते देखील यामध्ये घालू। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायचे, त्याचबरोबर 1 चमचा तेल घातल्यामुळे हा जो नाश्ता आहे तो अगदी छान मऊसूत तयार होतो आणि खाताना अजिबात ठोठरे वगैरे बसत नाहीत। तर आता सारख्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटी इतकं यामध्येच पाणी घालायचं आहे। तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचे। तर आता याला झाकण लावून मिक्सरला याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट बॅटर तयार झाले। तर इथे आपण अचूक प्रमाण घेतलंय, त्यामुळे अगदी परफेक्टच हा नाश्ता तयार होणार आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू, त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा इथे मी जिरे घालते। तर जिरे यामध्ये घातलं ना, हा जो नाश्ता आहे चवीला मस्त लागतो। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतले। लहान मुले खाणार असतील तर नाही घातलं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही ठेचून सुद्धा मिरची घालू शकता। तर हे पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता इथे आपलं हे बॅटर तयार झाले। तर 5 मिनिटं आपण हे असंच भिजत ठेवू। तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, पाव वाटी शेंगदाणे, तर इथे मी भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून घेतले, तुम्ही सालीसकट सुद्धा शेंगदाणे वापरू शकता। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि एक अर्धा इंच आलं घालायचंय। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू। तर कोथिंबीर अशी चटणीमध्ये घातली ना, चटणीची चव अगदी मस्त लागते। त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालूया। तर ही जी चटणी आहे थोडीशी चटपटीत करायची आहे, त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून इतकं दही घालते। तुम्ही दह्याऐवजी चिंच घालू शकता किंवा लिंबाचा रस जरी घातला ना तरी देखील चालेल। तर आता अगदी 4 ते 5 चमचे पाणी घालून ही चटणी जी आहे ती मिक्सरला अगदी बारीक अशी फिरवून घेऊ। तर हे बघा, इथे आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली चटपटी चटणी तयार झाले। आता यावरती आपण एक तडका देणार आहोत। त्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले। यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचंय। तर इथे आपली ही कडकडीत फोडणी तयार झालेली आहे। तयार करून घेतलेली फोडणी या चटणीवरती घालायची। तर अगदी सोपी आहे ही चटणी बनवायला आणि चवीला तर खरंच अप्रतिम लागते। तर ही चटणी तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इथे आपली ही चटपटी चटणी तयार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या प्लेटमध्ये आपण हा नाश्ता तयार करून घेणार आहोत त्या प्लेटला आधीच थोडंसं तेल लावून घ्यायचं। तर हातानेच सगळीकडे असं तेल पसरवून घ्यायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं। तर ही प्लेट जी आहे ती मी ढोकळा प्लेट घेतले। तुम्ही याऐवजी कोणत्याही एखाद्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता। तर इथे मी या संपूर्ण प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। इकडे आपलं बॅटर देखील अगदी छान 5 मिनिटं भिजलं गेलंय, पहिल्यापेक्षा थोडंसं घट्टसर झालंय, तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये आपल्याला घालायचंय 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट। तर तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्ट ऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर यावरती पाणी घालायचंय आणि हे अगदी फटाफट आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर जसं आपण व्यवस्थित मिक्स करत जाऊ तसं बघा याला छान असे बबल्स येऊ लागलेत आणि हे जे बॅटर आहे अगदी हलकं फुलकं तयार झालेलं आहे। तर आता लगेच आपण हे जे बॅटर आहे
तेल लावून घेतलेल्या प्लेटवरती घालायचं आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीत हा नाश्ता तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा। तर इथे मी प्लेटमध्ये हे बॅटर घातले। आता याची चव अजून दुप्पट करण्यासाठी यावरती मी थोडासा सांबर मसाला घालते। जर तुमच्याकडे सांबर मसाला नसेल तर पावभाजी मसाला जरी घातला तरी देखील चालेल। तर इकडे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय। पाण्याला चांगली उकळी आली की लगेच आपण ही जी प्लेट आहे ती यावरती ठेवू आणि सुरुवातीला मोठ्या आचेवरती एक 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक 5 मिनिटं अगदी मंद आचेवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आता यावरती झाकण ठेवू। तर इथे बघा एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि हा जो नाश्ता आहे तुम्ही बघू शकता अगदी वरती फुलला गेलाय। जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मधोमध सुरी घालून बघायची आणि सुरी जर अगदी साफ निघाली ना तर हा नाश्ता शिजलाय असं समजायचं। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। तर इथे ही जी प्लेट आहे पूर्णपणे गार झालेली आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे मी ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ढोकळ्यासारखं कट करून घेऊ शकता। तर अगदी घरी जे साहित्य असतं त्यापासूनच हा नाश्ता आपण तयार केलेला आहे आणि चवीला तर खरंच खूप भारी लागतो बरं का। तर बघा अगदी मस्त असा हा आपला ट्रायंगल शेप तयार झालेला आहे। काय भारी दिसतंय हो, तुम्ही बघू शकता। याला सुंदर अशी जाळी पडली गेली, अगदी हलका फुलका आहे। तर आता याची चव जी आहे ती अजून डबल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एका पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे जे तेल आहे ते पसरवून घ्यायचं पॅनमध्ये आणि आपण जे तयार करून घेतलेले ट्रायंगल शेप आहेत ना ते यावरती ठेवायचे आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे दोन्ही बाजूनी हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। म्हणजे वरून अगदी हलकंसं क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत हा नाश्ता असेल ना, आहा कमाल लागतो। तर इथे बघा हलकासा याला गोल्डन रंग आलेला आहे। तर दोन्ही बाजूने आपण असंच हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया। आहे की नाही हा सोपा नाश्ता बनवायला। तर इथे आपला हा एक पीस जो आहे तो छान असा क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलाय। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे ट्रायंगल पीस आहेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल लावून भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा चटपटी चटणी आणि मस्त हलका फुलका जाळीदार मजेशीर नाश्ता तयार झालेला आहे। तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते बघा काय सुंदर याला जाळी पडले, अगदी छान मऊसूत आहे। तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून हा नाश्ता तुम्ही देखील नक्की करून पहा। चवीला अप्रतिम लागतो, बनवायला देखील सोपा आहे, झटपट तयार होतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।